बस करा. दीपक सर जाधव सर. जे आंदोलन आहे उद्याचं आणि जे निवेदन दिलेलं आहे SP साहेबांना, तहसीलला व केज पोलीसला, त्या संदर्भात SP साहेबांचा निरोप आलेला आहे की आम्हाला तुम्हाला भेटायची इच्छा आहे आणि चर्चा करायची इच्छा आहे. त्यावर गावकरी आणि शिष्टमंडळ हे दुपारी 12च्या नंतर SP ऑफिसला जाणार आहे आणि प्रामुख्यानं ते काय या आंदोलनावर बोलणार आहेत किंवा ज्या मागण्यावर बोलणार आहेत त्यावर पुढचं जे उद्याची काही दिशा आहे आंदोलनाची ते ठरणार आहे. त्यांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याच्यात सगळी सकारात्मकता दाखवली आणि पुढील काय उपाययोजना आहे किंवा आरोपी किती दिवसात पकडणार आहेत, पुढील काय काय मागण्या कशा पूर्ण त्वरित जाणार आहेत यावर जर चर्चा केली तर गावकरी प्रामुख्याने त्याच्यावर विचार करतील. कसं स्वरूप उद्याच्या आंदोलनात असणार आहे? साधारणतः किती गावकरी तसेच आजूबाजूच्या गावचे लोक काही सहभागी होणार आहेत? सर्वच लोक इथं सहभागी होणार आहेत. इथं जे बसायची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी आपण बसतोय, तर तिथं जेवढे लोक बसतील तेवढे लोक तर इथं बसणार आहेत. परंतु म्हणजे मला जास्त त्याच्यातलं माहीत नाही. गावकऱ्यांनी जे नियोजन केलंय त्याच्यात काही साखळी पद्धतीनं पण आंदोलनाची दिशा असेल असं देखील मला म्हणजे कळतंय. तर त्यामुळे इथं जेवढी व्यवस्था आहे तेवढे लोक इथं ॲट ए टाइम बसतील. जरांगे पाटील असतील किंवा कुणी राजकीय नेते मोठे सहभागी होणार आहेत का? तसं काही निरोप आलाय का गावकऱ्यांकडे? नाही, सर्व घटकातील लोक समावेश असणार आहे या आंदोलनात. परंतु असं काही कुणाचा निरोप नाही आहे किंवा समजा आम्हाला आंदोलन करताना गावकरी आणि कुटुंबीय यापुरतंच आम्ही म्हणजे घोषणा केलेली आहे. पण जे सहभागी होणार आहेत या ज्या आपल्या न्यायाच्या लढ्यामध्ये विविध घटक आहेत ते प्रत्यक्ष सहभागी होतील आणि त्यांचा सहभाग देखील आम्ही नोंदवू आणि पुढील आंदोलन हे चालू ठेवू. उद्या मसाजोग गाव चालू राहणार आहे का बंद राहणार? गाव चालू राहील, बस स्टँड वगैरे चालू राहील. त्याच्यावर ते बंद करायचं म्हणजे काही निर्णय झालेला नाही. कारण अन्नत्याग आंदोलन करताना इथं जेवढी व्यवस्था आहे बसायची तेवढे याच ठिकाणी. खरं तर 4 दिवस झाले या संपूर्ण तुम्ही बैठक घेतली होती, मात्र सरकारकडनं काही हालचाली झाल्यात का? कुठलं शिष्टमंडळ तुमच्या भेटीला? नाही, मुंबई शिष्टमंडळ काय नाही, कुठलंही शिष्टमंडळ नाही किंवा कुठलंही काही त्याच्यात पुढं कुणाचा निरोप नाही आलेला. या प्रकरणाकडे गृह विभाग गांभीर्याने पाहत नाही असं म्हणता येईल का? नाही, तसं नाही मानता येणार. त्यांचं काही रणनीती असेल, आपण आपलं जे न्यायाची भूमिका आहे आपण मांडतोय, न्याय द्यायची भूमिका ते मांडतायत. मग त्यांच्याकडे काय प्लॅनिंग आहे ते आपण त्याच्यावर नाही बोलू शकत. आपण आपल्या प्लॅनिंगवर बोलू शकतो की आपण उद्या अन्नत्याग आंदोलन करतोय गावकरी आणि मी, त्यावर आपण बोलू. त्यांना जे काही त्यांचं नियोजन आहे ते समोर येईल. त्यांचं जी काही माहिती आहे, त्यांच्याकडे जे काही त्यांना यावर जे काही मार्ग काढलाय किंवा यावर काही त्यांनी सोल्युशन काढलंय ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 1-2 दिवसात दिसेल. एसपीनी आपल्याला बोलले आहे, जर एसपीनी गावकऱ्यांची किंवा तुमची समजूत काढली तर उद्याचं आंदोलन हे स्थगित होऊ शकतं. गावकरी ठरवतील ते. मी त्या जे गावकऱ्यांना घेतलेला निर्णय आहे त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल, मी त्याला विरोध करणार नाही. जे शिष्टमंडळ आणि गावकरी आहेत ते ठरवतील, त्यावर मी सहमत असेल. आपले सुरेश दस अण्णा जे आहेत ते तुमच्या भेटीला आले होते, ते म्हटले होते की मुख्यमंत्र्यांची भेट घेईल, तसं त्यांच्याकडनं काही अण्णाकडनं निरोप? त्यांचा निरोप नाही आला, पण दुपारनंतर त्यांचा निरोप येऊ शकतो. आला तर आम्हाला ते पण एक लक्षात येईल की काय ते मुख्यमंत्री साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा त्यांना काय माहिती दिलेली आहे सगळी इथल्या प्रशासनानं किंवा इथल्या ज्या समिती आहेत त्यांनी, त्यावरती बोलतील. बीड एसपी ला काय मुंबईहून आदेश आलेत किंवा काही माहिती भेटली म्हणून तुम्हाला बोलले? आम्हाला अधिकृतरित्या ती माहिती नाही आहे. तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून जे त्यांनी बोलवलंय त्यावर आम्ही जातोय. आम्हाला त्यांना कुणी काय सांगितलंय यावर आम्हाला कुठलीही माहिती नाही.